महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती। गावखेड्यातील दलित समाजालाही मदत मिळाली पाहिजे, रिपाईचे संजय बनसोडे यांची मागणी। शासनाकडून मिळणारी मदत गावखेड्यातील दलित समाजालाही मिळाली पाहिजे असे निवेदन परंडा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 29 रोजी देण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, फकीरदादा सुरवशे, सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे तथा शेकडो कार्यकर्त्यांसहित पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे। विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील गावांच्या अतिवृष्टी व नद्यांच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांची घरे, शेती, पिकं, जनावरं वाहून गेली, तसेच नदीच्या काठातील जमिनीची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे। तसेच शासनाकडून मिळणारी मदत येत असून ती तालुक्यातील दलित समाजातील नागरिकांना मिळत नाही। दलित समाज मोठ्या प्रमाणात वंचित राहतोय, तरी तालुक्यातील पूरग्रस्त अनुसूचित जाती व जमाती दलित लोकांची स्वतंत्र यादी तयार करून शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेला आदेशित करावे। तसेच परंडा शहरातील किल्ला खंदकमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठले असल्याने त्या पाण्याचे भीमनगर गल्लीमधील घरांमध्ये पाण्याचे उपळे निघत आहे। त्यामुळे भीमनगर गल्लीमधील घरे पडून जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे त्याची सोय करण्यात यावी, तरी सदरील निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ, परांडा, धाराशिव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.